नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सई ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपस्टॉक ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बास्केट ऑर्डर कशा प्रकारे ऑर्डर करू शकता, म्हणजे प्लेस करू शकता, याच्याबद्दल एक ट्युटोरियल बघणार आहोत. आता बास्केट ऑर्डर नेमकी काय असते याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. आणि त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बास्केट ऑर्डर म्हणजे आपण ॲमेझॉन यूज करतो, फ्लिपकार्ट यूज करतो, मिंत्रा यूज करतो. त्यावेळेला आपण काय करतो की 3-4 आयटम एकत्र सिलेक्ट करतो आणि ते कार्टमध्ये टाकतो आणि ती कार्टमध्ये जे आपण वस्तू टाकलेल्या असतात त्या आपण एकत्र बाय करतो. सेम आपल्याला जो कार्ट आहे तो इथे स्टॉकसाठी पण तयार करता येतो, त्याला आपण बास्केट असं म्हणतो. पण इथे तुमचं ब्रोकरेज वगैरे काही कमी होणार नाही आहे, फक्त ऑर्डर तुमची एक प्लेस होईल. त्यामुळे 3 ऑर्डरच्या ब्रोकरेजच्या ऐवजी तुम्हाला एकच ऑर्डरच्या ब्रोकरेज इथे बघायला मिळेल. सो ही ऑर्डर कशी प्लेस करायची आणि काय नेमकं करावं लागतं त्याच्यासाठी आपण जायचं आहे ऑर्डर बुकमध्ये. ऑर्डरमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला बास्केटचा ऑप्शन बघायला मिळेल आणि इथे कुठलीही बास्केट आत्ता तयार केलेली नाही आहे. मग ॲड बास्केटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लर्न मोअरवर गेलात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, जसं की क्रिएट अ बास्केट विथ अप टू 20 ऑर्डर्स. 20 वेगवेगळे जे ऑर्डर आहेत ते एकत्रितपणे त्याची बास्केट तुम्ही सिलेक्ट करू शकता. ॲड स्टॉक्स फ्युचर ऑप्शन्स टू द बास्केट, म्हणजे फक्त स्टॉक्सच नाही तर फ्युचर आणि ऑप्शन पण या बास्केटमध्ये तुम्ही एकत्रित करून एक्झिक्यूट करू शकता. दुसरं म्हणजे इझिली क्लोन, मॉडिफाय, डिलीट ऑर्डर इन द बास्केट. या सगळ्या गोष्टी करू शकता. डू PNL ॲनालिसिस युझिंग सेन्सिबल. जर ऑप्शन आणि फ्युचर करणार असाल तर सेन्सिबलचा यूज करून तुम्ही PNLचा ॲनालिसिस पण करू शकता. रिअल टाईम स्टॅट्स तुम्ही ह्या बास्केट ऑर्डरमुळे करू शकता. दुसरं म्हणजे क्रिएट ओन स्ट्रॅटर्जी. जर ऑप्शन आणि फ्युचर यूज करत असाल तर मार्जिनवर तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. व्ह्यू रिक्वायर्ड मार्जिन, जर फायनल मार्जिन बघायचं असेल तर तेही बघायला मिळेल. मॅनेज बास्केट कन्व्हिनियंटली आणि ॲनालाइज PNL. या सगळ्या गोष्टी नो ॲडिशनल चार्जेस पण इथे दिलेला आहे. जे मी मगाशी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता क्रिएट बास्केटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्रिएट बास्केटवर क्लिक केल्यानंतर त्या बास्केटचं एखादं नाव द्यायचं आहे, त्याचं बारसं करायचं आहे. समजा मला इथे ITची बास्केट तयार करायची आहे तर IT स्टॉक असं आपण इथे बास्केट तयार करू. क्रिएट बास्केटवर क्लिक केल्यानंतर ITची बास्केट इथे तयार झालेली आहे. मी फक्त एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, असं नाही आहे की तुम्ही फक्त ITचीच करायची आहे. तुम्ही वेगवेगळ्या नावानं काहीही करू शकता, तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे. आता ह्या ITच्या स्टॉकच्या बास्केटमध्ये मला फक्त ITचे स्टॉक ॲड करायचे आहेत, त्यामुळे इथे स्क्रिप्ट म्हणजेच स्टॉक तुम्हाला ॲड करावे लागतील. 20 वेगवेगळ्या स्टॉक्स तुम्हाला ॲड करायचे आहेत. तिथे बाईंग ऑर्डर, सेलिंग ऑर्डर जी काय आहे ती तुम्हाला लावायची. जर बाय करत असाल तर सगळी बास्केट बायचीच करा, सेल करत असाल तर सगळी बास्केट सेलचीच करा. बाय आणि सेल एकत्र असं करू शकता, करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण कन्फ्युजिंग नको म्हणून सांगितलं. आता ITचा मेन दिग्गज कोण आहे? TCS. त्याला पहिल्यांदा आपण ॲड करूया. ॲड करताना आपल्याला स्टॉक सिलेक्ट करायचा आहे. स्टॉक सिलेक्ट केल्यानंतर सेम क्वांटिटी इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. 1, 2, 3, 4 काय क्वांटिटी असतील ते बाय करायचे आहेत. लिमिट ऑर्डर तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मार्केट ऑर्डर पण लावू शकता, लिमिट ऑर्डर पण लावू शकता. इंट्राडेसाठी पण बास्केट तयार करू शकता आणि डिलिव्हरीसाठी पण बास्केट तयार करू शकता. मॅन्डेटरी कुठलीच सिच्युएशन नाही आहे. इंट्राडेमध्ये ऑर्डर जर 4 स्टॉक तुम्ही एकत्र ॲनलाईज केलेत आणि 40 स्टॉक तुम्हाला बाय करायचे आहेत तर बास्केट तयार करा. आपली प्राईस लिमिट प्राईजमध्ये एंटर करा आणि ती बास्केट एक्झिक्यूट करून टाका. एका वेळेला सगळ्या गोष्टी होऊन जातील. ऑर्डर प्लेस होऊन जाईल, बिनधास्तपणे ऑर्डर प्लेस होऊन जाईल आणि निवांतमध्ये तुम्ही बसू शकता आणि बघू शकता माझी ऑर्डर प्लेस झाली आहे का नाही. तर 4,000 रुपयाची मी ऑर्डर लावली आहे, 3 स्टॉक बाय केलेत. आय नो माझ्याकडे फंड कमी आहे, ऑर्डर एक्झिक्यूट होते का बघूया. नाही होत असेल तर नाही होणार. बनवू तर शकतो बास्केट आपण. ॲड टू बास्केट केलेला आहे. ॲड टू बास्केट केल्यानंतर मला इथे कळतं आहे की 4,000 रुपये पर शेअर मी बाय करणार आहे, तर 12,000 रुपये मला इथे गरज आहे. तर फायनल तुमचा अमाऊंट इथे दिसते. एक स्टॉक ॲड केला. दुसरा स्टॉक ॲड करायचा आहे. विप्रोचा स्टॉक मला इथे ॲड करायचा असेल तर विप्रो मी सिलेक्ट करणार आहे. 530 रुपये प्राईज आहे. मार्केट प्राईस सिलेक्ट करणार आहे मला 520 रुपयाला हा बाय करायचा आहे. क्वांटिटी मी सिलेक्ट करणार आहे 5. जी क्वांटिटी तुम्हाला सिलेक्ट करायची ती सिलेक्ट करायची आणि प्रॉडक्ट सिलेक्ट करा. इंट्राडे, डिलिव्हरी एकत्र साईडला व्यवस्थित सिलेक्ट करा. जर मी इथे ॲड टू बास्केट इंट्राडे केलं तर तेही चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे बघा तुम्ही, ही जी ऑर्डर आहे ती मी डिलिव्हरीसाठी घेतलेली आहे. ही जी ऑर्डर आहे मी ती इंट्राडेसाठी घेतलेली आहे. समजा एखादा मला ऑप्शन्स बाय करायचा आहे तर मी तो ऑप्शन इथे सिलेक्ट करणार. IT नाव दिलं आहे म्हणून आपण काहीतरी वेगळं करून बघूया. तर बँक निफ्टीचा मला एखादा कॉल बाय करायचा आहे तर 47,000 रुपयाचा जर मला कॉल बाय करायचा असेल तर इथे मी तोही करू शकतो 296 रुपये. आणि इंट्राडे करायचं असेल तर इंट्राडे, डिलिव्हरी करायचं असेल तर डिलिव्हरी. मार्केटला बाय करायचा नाही आहे, मला बाय करायचं आहे 280 रुपयाला. 8 रुपये खाली बाय करू शकतो. अरे 80 आलाच की,
77 आला तर 50 रुपयाला बाय करू, चला 20 रुपये खाली आल्यावर बाय करू. 1 लॉट 2 लॉट काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. इंट्राडे म्हणा, डिलिव्हरी म्हणा, जे काय आहे तुम्ही बाय करू शकता. ॲड टू बास्केट केल्यानंतर आता इथे तुम्हाला कळेल की एकाच बास्केटमध्ये तुम्ही ऑप्शन्स पण घेताय, विप्रोचा स्टॉक पण बाय करताय आणि TCS पण स्टॉक बाय करताय. आता फायनल मार्जिन इथे किती दिसते? 16,270. कारण सगळ्या गोष्टी आपण बाय करतोय, कुठलंही इथे सेल करत नाही आहे, त्यामुळं हेजिंग होणार नाही आहे. आता इथे तुम्ही ॲनालाइज करू शकता तुमचं प्रॉफिट अँड लॉस. ॲनालाइजवर क्लिक केल्यानंतर तुमचं सेन्सिबल ओपन होतं, रिडायरेक्ट होता तुम्ही आणि इथे तुम्हाला प्रॉफिट होणार आहे का लॉस होणार आहे या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. आणि ह्या फक्त ऑप्शनसाठी बघायला मिळतात, कारण बाकीच्या 2 गोष्टी आपण इंट्राडेमध्ये आणि डिलिव्हरीमध्ये बाय करतो. त्यामुळे ऑप्शनचा एक मी थोड्या वेळानं सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही हेज करू शकता आणि प्रॉफिट अँड लॉस बघू शकता. आता तुम्हाला हे सगळं जर बाय करायचं असेल तर स्वाईप टू प्लेस ऑर्डर तुम्ही करू शकता. आत्ता माझ्याकडे फंड रिक्वायरमेंट नाही आहे तेवढी, त्यामुळे मी आता हे लगेच करणार नाही आहे. पण तुमच्याकडे फंड रिक्वायर असेल तर तुम्ही स्वाईप टू प्लेस करू शकता. तुमच्या तिन्ही ऑर्डर एकाच वेळेला प्लेस होतात, कुठलाही एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला लागत नाही. बास्केट ऑर्डर तुम्ही यूज करताय म्हणून कुठलाही एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला इथे लागणार नाही आहे. अशा वेगवेगळ्या 20 ऑर्डर एका बास्केटमध्ये तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. आता हे होतं एकाच बास्केटमध्ये आपण डिलिव्हरी केलं, इंट्राडे केलं आणि ऑप्शन्स पण केलं. आता जर हेजिंग करायचं असेल, ऑप्शन स्ट्रॅटजी यूज करायची असेल तर त्यासाठी आपण एक नवीन बास्केट बनवू शकतो. ॲड बास्केटवर क्लिक करून त्याला आपण ऑप्शनचं नाव देऊया. ऑप्शनचं नाव दिल्यानंतर क्रिएट बास्केट झालेली आहे. आता क्रिएट बास्केटमध्ये मला हेजिंग करायचं आहे. हेजिंगमध्ये मला काय करायचं आहे की एक फ्युचर बाय करायचं. तर निफ्टीचा फ्युचर मला जर बाय करायचा असेल तर निफ्टी मी इथे टाईप करतो. निफ्टी टाईप केल्यानंतर फ्युचर्स मला इथे दिसेल. 29 फेब्रुवारीचा फ्युचर जो 22,191 चालू आहे तो मला इथे बाय करायचा आहे. तो ॲड टू बास्केट करणार मी. 1 लॉट मार्केट प्राईस नाही घेणार मी प्राईस घेणार आहे 180 ॲड टू बास्केट डिलिव्हरीसाठी, कारण आता वेळ संपत आलेली आहे. आता दुसरं मला ह्याच्याबरोबर हेज करायचं आहे. हेज करताना मी काय करणार आहे, मला एक कॉल सेल करायचं आहे किंवा पुट ॲड करायचं आहे. आता मी फ्युचर बाय केलं आहे म्हणजे माझं हेजिंग कसं होणार, अपोजिट डिरेक्शनचा कॉल सेल करून म्हणजे कॉल सेल करून माझं हेजिंग होणार किंवा पुट बाय करून हेजिंग होणार. त्यामुळे आपण पुट बाय करायचा प्रयत्न करू. पुट आपण बाय करायचा आहे 22,200चा पुट आपण बाय करू, ज्याची प्राईस आहे 119 रुपये इथे चालू आहे. जर तो आपण बाय करायचा झाला तर अशा पद्धतीने आपण 1 लॉट आणि हां फ्युचरचा 1 लॉट घेतला असेल तर ऑप्शनचा पण एकच लॉट तुम्ही इथे बाय करा, कारण नाहीतर मग प्रॉब्लेम व्हायला नको. 105 रुपयाला बाय करायचा असं आपण इथे ऑर्डर देऊया आणि डिलिव्हरी आपण सिलेक्ट करूया. ॲड टू बास्केट केल्यानंतर इथे तुम्हाला कळेल की फ्युचर जर आपण बाय करायला गेलो तर मार्जिन आपल्याला रिक्वायर्ड आहे 1,25,661 रुपये आणि आपण त्याच्या अगेन्स्ट हेज करतोय 5,200 रुपये देऊन. पण एक फ्युचर बाय करून एक पुट आपण बाय करतोय, ह्याला हेजिंग म्हणतात आणि हेजिंगमध्ये आपल्याला फायनल रिक्वायरमेंट आहे 33,836 रुपयाची. आता आपण सिंगल ऑर्डर जर करायला गेलो असतो तर पहिल्यांदा आपल्याला 1,25,000 रुपये द्यायला लागले असते, नंतर 5,150 रुपये 250 रुपये द्यायला लागले असते. पण आपण बास्केटमधून एक्झिक्यूट करतोय म्हणून 1,30,000 रुपये देण्याच्या ऐवजी फक्त आपल्याला 33,836 रुपये पे करावे लागतात. तर हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे बास्केट ऑर्डरचा. आता इथे तुम्ही तुमची ही जी हेजिंगची पोझिशन आहे त्याचं ॲनालिसिस करू शकता प्रॉफिट अँड लॉसचं. जर ॲनालिसिसवर मी क्लिक केलं तर तुम्ही सेन्सिबलवर रिडायरेक्ट होता आणि तुम्हाला इथे कळतं की तुमचं जे हेजिंग आहे ते तुम्हाला प्रोजेक्टेड प्रॉफिट देऊ शकतं 1,700 रुपयाचं आणि लॉस जर तुम्हाला झाला तर या साईडला आपण लॉस बघायला गेलो तर 3,500 रुपयाचा लॉस होऊ शकतो एक्सपायरीच्या दिवशी. टार्गेट डेट जी काय आहे ती 3,000 रुपयाचा लॉस होईल. म्हणजे मॅक्सिमम तुमची इथे रिस्क जी आहे ती कवर होऊन जाते आणि तुमचं हेजिंग सक्सेसफुल होऊन जातो. तर हे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही फायदा घेऊ शकता या बास्केट ऑर्डरचा आणि प्लेस केली की ऑर्डर तुमची 33,000मध्ये प्लेस होऊन जाते. सो हे महत्त्वाचा पार्ट आहे बास्केट ऑर्डरचा. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल आणि तुम्हाला जर हेज करायचं असेल तर तुम्ही बास्केट ऑर्डरचा अशा पद्धतीने वापर करू शकता. शिवाय जर वेगवेगळे स्टॉक लॉंग टर्मसाठी तुम्हाला बाय करायचे असतील तरीही एकत्र ऑर्डर प्लेस करण्यासाठी तुम्ही बास्केट ऑर्डरचा वापर करू शकता. सो हा होता व्हिडिओ बास्केट ऑर्डरवर. आय होप तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.